पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर बीकेसी इथे वेवज परिषदेचं करणार उद्घाटन। मोदी दिवसभर मुंबईत थांबणार असल्याने मुंबईत सुरक्षा यंत्रणेत वाढ। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा अपघात। लोणावळ्यातील जयचंद चौकात अपघात। रावसाहेब दानवे मात्र सुखरूप। इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोल माफी। राज्य सरकारने जाहीर केलं ईव्ही धोरण। लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करा। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंच्या प्रशासनाला सूचना। आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला मिळणार सुविधा। ओबीसी मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय। महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई भाजपची बॅनरबाजी। हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न। भाजपच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयाबाहेर झळकले बॅनर। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा भारताचा प्लॅन तयार। पंतप्रधान मोदी आज 4 महत्त्वाच्या बैठका घेणार। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून बैठकांचं सत्र। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट। मोहन भागवत आणि मोदींमध्ये 1.25 तास चर्चा। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक। नागपूरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात करणार आंदोलन। शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन घेऊ देणार नाही। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला इशारा। पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार। सिंहगड रोड उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू होणार। 1 मे रोजी अजित पवार करणार पुलाचं उद्घाटन। महाबळेश्वरमध्ये राज्य सरकारचा महापर्यटन उत्सव। 2 ते 4 मे रोजी महापर्यटन उत्सवाचं आयोजन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार उद्घाटन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। माजी मंत्री सतीश पाटील राष्ट्रवादीत। 3 मे रोजी मुंबईत पार पडणार प्रवेश। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निर्णय। सतीश पाटलांचं वक्तव्य। मराठा आंदोलक मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेणार। आज सकाळी 11 वाजता जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेत आंदोलनाची दिशा ठरवणार। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव रथ यात्रेचं आयोजन। यावेळी रथयात्रेच्या स्वागतासाठी जय पवारांची उपस्थिती। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसळकर आज होणार सेवानिवृत्त। 30 जून 2022 पासून आयुक्तपदाची धुराहोती सांभाळली। फळसळकर यांच्यानंतर पोलीस आयुक्तपदी कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष। महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायाधीश भूषण गवई होणार देशाचे 52वे सरन्यायाधीश। 14 मे रोजी सरन्यायाधीश पदाची घेणार शपथ। राज्यात ओबीसी आरक्षणाचं वाटोळ झालंय। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आरोप। कुणबी मराठा 58 लाख नोंदी सापडल्याचा आकडा 2 कोटींपर्यंत जाणार। राठोडांचं वक्तव्य। प्रत्येक मंगळवारी घेणार जनता दरबार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। महसूल विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण तपास अधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेतले। पुढील सुनावणी 8 मे रोजी होणार। ठाण्यात तुळजाभवानीचे प्रति तुळजापूर मंदिर। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शरद पवारांच्या हस्ते प्रतिष्ठापना पूजा संपन्न। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी 7 जणांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी। धाराशिव येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी। एल्फिन्स्टन पुलाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात। पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका। प्रभादेवी परिसरात स्थलांतर देण्याची रहिवाशांची मागणी। मंत्री आशिष शेलार आणि गायिका आशा भोसलेंनी घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन। दर्शनानंतर साई संस्थानकडून शॉल आणि साईंची मूर्ती देऊन केला सत्कार। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतलं अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन। यावेळी मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित। अमरावतीच्या यावली शहीदमध्ये तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव।
या उत्सवासाठी विदर्भातील हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती, खासदार बळवंत वानखडे आणि आमदार राजेश वानखडे यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती. बालविवाह रोखण्यासाठी हिंगोली प्रशासनाचा उपक्रम. मंगल कार्यालयाची बुकिंग करताना वधू आणि वराच्या कागदपत्राची तपासणी करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्तांचे आदेश. अमरावतीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मंगल कलश रथयात्रा. आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या वतीने रथयात्रेचं आयोजन. नाले स्वच्छता कामात मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचं नागरिकांना विनम्र आवाहन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महसूल विभागाच्या महसूल पत्र विशेषांकाचे प्रकाशन. सरकारच्या 100 दिवसांवर महसूल विभागाच्या कामाबाबत महसूल पत्र विशेषांकात मांडणी. वर्ध्याच्या आर्वीत 15 गावांसाठी तत्काळ आराखडा तयार करण्याच्या पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या सूचना. पाणी टंचाईमुळे 15 गावातील पशु आणि पशुपालकांचे स्थलांतरण थांबवण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश. दगडूशेठ गणपतीला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने 11,000 आंब्यांचा महानैवेद्य. मंदिर प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंत आकर्षक आंब्यांची आरास. प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून महानैवेद्य. सोलापुरातील मानाचा कसबा गणपतीला 211 डझन हापूस आंब्यांची आरास. भक्तांनी देवाच्या चरणी प्रसाद म्हणून आणून दिले आहेत. त्याच आंब्यांची आरास गणपतीला करण्यात आली आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज. याच पार्श्वभूमीवर अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ, तर चांदीचे दर मात्र स्थिर. 10वी-12वीच्या निकालाच्या तारखा ठरल्या. 13 मे रोजी 12वीचा निकाल, तर 15 किंवा 16 मे रोजी 10वीचा निकाल लागण्याची शक्यता. मुंबईच्या दादरमधील मराठी शाळेला विद्यार्थी मिळेनात. विद्यालयात 9वी-10वीचे 17 विद्यार्थी, त्यामुळे नाबर गुरुजी विद्यालय बंद पडण्याच्या वाटेवर. साताऱ्यातील भारत माता मंडळातर्फे शिवजयंतीची पारंपरिक मिरवणूक उत्साहात पार. मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. जळगाव शहरांमध्ये भगवान परशुराम जयंतीनिमित्त बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे काढण्यात आली शोभायात्रा. पहलगाम हल्ल्याचा निषेध करून कुठल्याही प्रकारचं वाद्य न वाजवता काढण्यात आली शोभायात्रा. तुळजापूरहून पायी आलेल्या श्री अंबिका सासन काठ्यांचे ढोल ताशांत लोणंदमध्ये स्वागत. या कार्यक्रमासाठी लोणंद पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात. कराडमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचं आयोजन. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटलांची निवड. 9 मे आणि 10 मे रोजी होणार परिषदेचं आयोजन. भिवंडी शहरातील पोलीस ठाण्यात जप्त केल्या 27 बेवारस वाहनांचा 1,57,000 लिलाव. वाहन मालकाचा शोध घेऊनही शोध लागला नसल्याने ठाणे परिवहन विभागाकडून करण्यात आला लिलाव. मुंबईत जे रुग्णालयात लवकरच लठ्ठपणावर उपचार सुरू होणार. आठवड्यातून 1 दिवस क्लिनिकची ओपीडी सुरू राहणार. रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू. 4 मे पर्यंत सीएसएमटी वरून कर्जतला जाणारी 11:30ची लोकल शेवटची. सीएसएमटी वरून 12:12 लोकल बदलापूर पर्यंतच चालणार. बदलापूर स्थानक ते कर्जत दरम्यान रात्री 1.5 तासाचा ब्लॉक. भिवंडीच्या खंडूपाडा येथील अतिक्रमणावर कारवाई. आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा. मोठ्या पोलीस बंदोबस्तात पोलिसांची कारवाई. 4 यंत्रमाग कारखाने जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त. सोलापूरचे मारुती चित्तमपल्ली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार. सीईटीच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला गोंधळ. पेपरमध्ये 20 ते 25 प्रश्नांचे पर्याय चुकीचे. विद्यार्थ्यांचा आरोप. परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थी आणि पालकांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात शिधापत्रिका लाभार्थ्यांची 1,88,000 केवायसी अपूर्ण. शिधापत्रिका धारकांची 8,08,000 संख्या असून यापैकी फक्त 7,000 लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण. चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. गारपिटीसह पाऊस झाल्याने तापमानात घट.
वर्ध्यात भीषण पाणी टंचाई. कारंजा शहरात नागरिकांना 10 दिवसांनी पाणी पुरवठा. नागरिक खासगी टँकर्सने पाणी विकत घेऊन तहान भागवतायत. हिंगोली शहरात 10 दिवसांपासून पाणी टंचाई. लिंबाळा मक्ता भागात पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी होत असल्याने शहरावर पाणी टंचाईचं सावट. देहू ते विठ्ठलवाडीत जाणारी पाईपलाईन अनेक महिन्यांपासून गळती असल्याने अनेक लिटर पाणी वाया. पाण्याच्या नासाडीकडे देहू पाणी पुरवठा विभागाचं दुर्लक्ष. दुरुस्ती करूनही पाणी गळती रोखण्यात यावी अशी नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पदव्युत्तर पदवी परीक्षेत आढळले 36 कॉपी बहाद्दर. परीक्षा केंद्रावर कुलगुरूंनी भेट दिल्याने प्रकार उघडकीस. संबंधित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश. लोणावळ्यात पर्यटकांच्या आरोग्याशी खेळणारा ज्यूसवाला. मनसैनिकांकडून ज्यूस सेंटरला टाळं. ज्यूस सेंटरचा व्हिडिओ व्हायरल. खराब आंब्याचा ज्यूस बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल. पिंपरी चिंचवडमध्ये चप्पलच्या दुकानात नामांकित कंपनीचे बनावट चप्पल आणि बूट आढळल्याने दुकान मालकावर गुन्हा दाखल. 7,59,000 रुपयांचे बनावट चप्पल आणि बूट पोलिसांकडून जप्त. नागपुरात जन आरोग्य योजनांची पायामल्ली. नागपुरातील 25 रुग्णालयांना नोटीस. योजनेव्यतिरिक्त रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप. बीडमध्ये मुलाने आत्महत्या केल्याचं दुःख सहन न झाल्याने आईने विष प्राशन करून संपवलं जीवन. एकाच वेळी दोघांच्या मृत्यूने गावात मात्र शोककळा. परभणीमध्ये सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टलसह तलवारी जप्त. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई तर दोघांना अटक. बांद्रामध्ये राहणाऱ्या सलमान फिरोज खानला ठाणे गुन्हे शाखेने केली अटक. अटक आरोपीचे पोलिसांनी 9 गुन्हे उघडकीस आणले असून त्याच्याकडून 10,80,000चा मुद्देमाल केला जप्त. साताऱ्यात गुन्हा शाखेची मोठी कारवाई. 1,91,00,000 रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त. दारू तस्करांच्या आवळल्या मुसक्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.